नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील राज्यसभेचे 6 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली। पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। तर महायुतीमध्ये 5 उमेदवार कोण आहेत ते आपण पाहूया। यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा, अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी पाठवण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, अमित शहा, त्याचबरोबर JP नड्डा, जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या नवख्या म्हणणाऱ्या म्हणजे त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली। हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे। माझे शब्द अपुरे पडतायत, मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। खूप आनंद, खूप समाधान, छान वाटतंय की पक्षाने मला ही संधी दिली। पक्षाने हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे। पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्या प्रती मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे, आभार व्यक्त करते। माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाही त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते। महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार। एका बाजूला तुम्हाला असं बाजूला ठेवलं जातंय असं दिसत असलं तरी जास्त दुःख झालं का माझ्यापेक्षा जास्त? तर मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या उमेदवार आहेत, त्यांच्या संदर्भातली आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय। 2014-19 पर्यंत कोथरूडमधून त्या आमदार राहिल्या आहेत। 2021 मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती। भाजपच्या महिला आघाडीमधील नेत्यांपैकी मेधा कुलकर्णी प्रमुख आहेत। महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत। पुणे महापालिकेत 2 वेळा नगरसेविका म्हणून त्या निवडणूक जिंकल्या होत्या।